आता क्रस्ट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. पृथ्वीचे बाह्य आवरण किंवा पृष्ठभागाचा थर. क्रस्ट हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. क्रस्ट म्हणजे पृथ्वीचा सर्वात बाहेरील थर. हा थर खडक आणि मातीने बनलेला असतो आणि आपण जिथे राहतो तो भाग पृथ्वीच्या क्रस्टमध्ये येतो. पर्वत, नद्या, समुद्र आणि जमीन हे सर्व क्रस्टवर आढळतात. इंग्लिश मीनिंग: दी आउटरमोस्ट लेयर ऑफ दी अर्थ. इझी वन लाईन डेफिनेशन: दी आउटरमोस्ट लेयर ऑफ दी अर्थ. आता सिनोनिम्स पाहूया. आउटर लेयर, सरफेस लेयर हे शब्द बाहेरील थर किंवा वरचा भाग दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. कोर, इनर लेयर हे शब्द पृथ्वीचा आतला भाग दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: दी अर्थ्स क्रस्ट इज मेड ऑफ रॉक्स अँड सॉइल. पृथ्वीचा बाहेरील पृष्ठभाग खडक आणि मातीने बनलेला आहे. इथे क्रस्ट म्हणजे पृथ्वीचा बाहेरील थर. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट डज क्रस्ट मीन? ए. दी इनरमोस्ट पार्ट ऑफ दी अर्थ. बी. दी आउटरमोस्ट लेयर ऑफ दी अर्थ. सी. द लेयर ऑफ एअर अराउंड अर्थ. डी. द वॉटर बॉडीज ऑन अर्थ. आता एक्सपान्स या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: विशाल पसरलेला भाग, विस्तीर्ण प्रदेश. एक्सपान्स हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. एक्सपान्स म्हणजे खूप मोठा आणि दूरपर्यंत पसरलेला प्रदेश. हा शब्द साधारणपणे मोठी मैदाने, समुद्र, वाळवंट किंवा मोकळे प्रदेश यांसाठी वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: अ वाईड अँड ओपन एरिया ऑफ लँड, वॉटर ऑर स्पेस. इझी वन लाईन डेफिनेशन: अ लार्ज वाईड ओपन एरिया. आता सिनोनिम्स पाहूया. व्हास्ट एरिया, वाईड स्पेस, स्ट्रेच हे शब्द मोठा आणि दूरपर्यंत पसरलेला भाग दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. स्मॉल एरिया, नॅरो स्पेस हे शब्द लहान किंवा अरुंद जागा दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: वी सॉ अ वाईड एक्सपान्स ऑफ ग्रीन फील्ड्स. आम्ही हिरव्या शेकांचा विस्तीर्ण प्रदेश पाहिला. स्पष्टीकरण: खूप मोठ्या भागात हिरवीगार शेते दिसत होती. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट डज एक्सपान्स मीन? ए. व्हेरी स्मॉल प्लेसेस. बी. वाईड ओपन एरिया. सी. टॉल बिल्डिंग्स. डी. डीप होल्स. आता डीपर लेयर या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: खालचे थर किंवा अधिक आतले स्तर. डीपर लेयर हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. डीपर लेयर्स म्हणजे पृष्ठभागाच्या खाली असलेले आतले थर. पृथ्वीमध्ये अनेक थर असतात आणि वरच्या थराखाली जे थर असतात त्यांना डीपर लेयर्स म्हणतात. इंग्लिश मीनिंग: द लेयर्स दॅट लाय फर्दर बिलो द सरफेस. इझी वन लाईन डेफिनेशन: लेयर्स फाउंड बिलो द सरफेस. आता सिनोनिम्स पाहूया. इनर लेयर, लोअर लेयर हे शब्द आतले किंवा खालचे थर दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. अपर लेयर, सरफेस लेयर हे शब्द वरचे किंवा पृष्ठभागावरील थर दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द डीपर लेयर्स ऑफ सॉइल कंटेन मिनरल्स. मातीच्या खालच्या थरांमध्ये खनिजे असतात. स्पष्टीकरण: मातीच्या आतल्या भागात विविध खनिज पदार्थ आढळतात. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. दी ऑपोजिट ऑफ डीपर लेयर इज डॅश. ए. इनर लेयर. बी. लोअर लेयर. सी. सरफेस लेयर. डी. अंडरग्राउंड लेयर. आता शियर क्लिफ या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: उभा कडा किंवा सरळ उंच कडा. शियर क्लिफ हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. शियर क्लिफ म्हणजे खूप उंच आणि जवळजवळ सरळ उभा असलेला खडकाचा कडा. असा कडा चढणे खूप कठीण असते. तो सहसा डोंगर, समुद्रकिनारा किंवा दरीच्या काठावर आढळतो. इंग्लिश मीनिंग: अ व्हेरी स्टीप अँड ऑलमोस्ट व्हर्टिकल रॉक फेस. इझी वन लाईन डेफिनेशन: अ व्हेरी स्टीप अँड व्हर्टिकल रॉक क्लिफ. आता सिनोनिम्स पाहूया. स्टीप क्लिफ, व्हर्टिकल क्लिफ, रॉकी क्लिफ हे शब्द उंच आणि सरळ खडकाचा कडा दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. जेंटल स्लोप, फ्लाइट लँड
हे शब्द समतल जमीन किंवा हळू उतार असलेली जमीन दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, क्लाइंबर्स फाइंड इट डिफिकल्ट टू क्लाइंब अ शियर क्लिफ. उभा कडा चढणे गिर्यारोहकांसाठी कठीण असते. स्पष्टीकरण, कडा खूप सरळ असल्यामुळे चढणे अवघड असते. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट डज शियर क्लिफ मीन? फ्लॅट लँड, व्हेरी स्टीप रॉक फेस, सँडी बीच, स्मॉल हिल. आता ऑक्युपाईड या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. व्याप्त असलेले, व्यापलेले, गुंतलेले. ऑक्युपाईड हा शब्द ॲडजेक्टिव्ह आणि वर्ब दोन्ही प्रकारे वापरला जातो. मराठीत समजून घ्या. ऑक्युपाईड म्हणजे एखादी जागा किंवा वस्तू कोणीतरी वापरत असणे किंवा व्यापलेली असणे. तसेच एखादी व्यक्ती कामात गुंतलेली असेल तर ती ऑक्युपाईड आहे असेही म्हणतात. इंग्लिश मीनिंग: being used or filled by someone or something. Busy doing something. Easy one-line definition. Being used or busy with something. आता synonyms पाहूया. Busy, engaged, filled, taken. हे शब्द व्यस्त किंवा व्यापलेले असणे दर्शवतात. आता antonyms पाहूया. Free, vacant, empty. हे शब्द मोकळे किंवा रिकामे असणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द रूम इज ऑलरेडी ऑक्युपाईड. खोली आधीच व्यापलेली आहे. त्या खोलीत आधीच कोणीतरी राहत आहे किंवा ती वापरात आहे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. दी ऑपोजिट ऑफ ऑक्युपाईड इज डॅश. ए, बिझी, बी, फिल्ड, सी, वेकंट, डी, टेकन. आता कंटिन्युअस स्ट्रेच या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ, सतत पसरलेला भाग किंवा अखंड पट्टा. कंटिन्युअस स्ट्रेच हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. कंटिन्युअस स्ट्रेच म्हणजे कोणत्याही खंड किंवा थांबा न घेता सतत पसरलेला भाग. हा शब्द साधारणपणे रस्ता, जमीन, जंगल किंवा पाण्याचा लांब आणि अखंड भागासाठी वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: a long area that continues without interruption. Easy one-line definition: a long unbroken area. आता synonyms पाहूया. Unbroken area, long stretch, extended area. हे शब्द सतत आणि अखंड पसरलेला भाग दर्शवतात. आता antonyms पाहूया. Broken area, interrupted stretch. हे शब्द तुटक किंवा मध्ये खंड असलेला भाग दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, देअर इज अ कंटिन्युअस स्ट्रेच ऑफ फॉरेस्ट इन दिस रिजन. या प्रदेशात जंगलाचा सतत पसरलेला पट्टा आहे. या भागात जंगल खूप लांबपर्यंत अखंड पसरलेले आहे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट डज कंटिन्युअस स्ट्रेच मीन? ए, अ स्मॉल पॉइंट, बी, अ लॉंग अनब्रोकन एरिया, सी, अ टॉल बिल्डिंग, डी, अ डीप होल. आता कॉन्टिनेंट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. खंड. कॉन्टिनेंट हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. कॉन्टिनेंट म्हणजे पृथ्वीवरील खूप मोठा भूभाग. पृथ्वीवर 7 खंड आहेत: आशिया, आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका. इंग्लिश मीनिंग: one of the large landmasses on the earth. Easy one-line definition: a very large land area on earth. आता synonyms पाहूया. Landmass, large land area. हे शब्द मोठा भूभाग दर्शवतात. आता antonyms पाहूया. Ocean, sea. हे शब्द पाण्याचे मोठे भाग दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, एशिया इज द लार्जेस्ट कॉन्टिनेंट इन द वर्ल्ड. आशिया हा जगातील सर्वात मोठा खंड आहे. पृथ्वीवरील सर्व खंडांपैकी आशिया आकाराने सर्वात मोठा आहे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट इज अ कॉन्टिनेंट? ए, अ स्मॉल आयलंड, बी, अ लार्ज लँडमास ऑन अर्थ, सी, अ रिव्हर, डी, अ माउंटन. आता अनइव्हननेस या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ.
असमतोलपणा, असमानता, उंच सखलपणा. अनइव्हननेस हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. अनइव्हननेस म्हणजे एखादी पृष्ठभाग सपाट नसणे किंवा उंच सखल असणे. जमिनीवर खड्डे, उंच भाग किंवा खडबडीतपणा असेल तर त्या जमिनीमध्ये अनइव्हननेस आहे असे म्हणतात. इंग्लिश मीनिंग: द कंडिशन ऑफ नॉट बीइंग लेवल ऑर स्मूथ. इझी वन लाईन डेफिनिशन: द स्टेट ऑफ नॉट बीइंग स्मूथ ऑर लेवल. आता सिनोनिम्स पाहूया. इररेग्युलॅरिटी, रफनेस, इम्बॅलन्स हे शब्द असमानता किंवा खडबडीतपणा दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. इव्हननेस, स्मूथनेस, फ्लॅटनेस हे शब्द सपाट आणि समतोल स्थिती दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द अनइव्हननेस ऑफ द लँड अफेक्ट्स फार्मिंग. जमिनीच्या उंच सखलपणामुळे शेतीवर परिणाम होतो. जमीन सपाट नसल्यामुळे शेती करणे अवघड होते. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट डज अनइव्हननेस मीन? ए. परफेक्ट स्मूथनेस. बी. नॉट लेवल ऑर स्मूथ. सी. व्हेरी सॉफ्ट सरफेस. डी. ब्राईट सरफेस. आता लँडफॉर्म्स या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: भू आकार. लँडफॉर्म्स हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. लँडफॉर्म्स म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर आढळणारे नैसर्गिक भू आकार. पर्वत, पठारे, मैदाने, दऱ्या आणि टेकड्या हे सर्व लँडफॉर्म्सचे प्रकार आहेत. इंग्लिश मीनिंग: नॅचरल फीचर्स ऑफ द अर्थ्स सरफेस. इझी वन लाईन डेफिनिशन: नॅचरल शेप्स ऑफ द अर्थ्स सरफेस. आता सिनॉनिम्स पाहूया. टेरेन, फिजिकल फीचर्स, सरफेस फीचर्स हे शब्द पृथ्वीच्या पृष्ठभागावरील नैसर्गिक रचना दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. फ्लॅट सरफेस, प्लेन सरफेस हे शब्द सपाट आणि एकसारखा पृष्ठभाग दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: माउंटन्स आर एन इम्पॉर्टंट टाईप ऑफ लँडफॉर्म. पर्वत हा एक महत्त्वाचा भू आकार आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर पर्वतासारखे मोठे भू आकार आढळतात. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट आर लँडफॉर्म्स? ए. टाइप्स ऑफ ॲनिमल्स. बी. नॅचरल फीचर्स ऑफ द अर्थ सरफेस. सी. टाइप्स ऑफ प्लांट्स. डी. टाइप्स ऑफ क्लाउड्स. आता मार्जिन्स या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: कडा, किनारे, काठ. मार्जिन्स हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. मार्जिन्स म्हणजे एखाद्या वस्तूचा किंवा भागाचा काठ किंवा किनारा. उदाहरणार्थ, पुस्तकाच्या पानाच्या कडा, नदीचा काठ किंवा जमिनीचा सीमा भाग हे मार्जिन्स म्हणून ओळखले जातात. इंग्लिश मीनिंग: द एजेस ऑर बॉर्डर्स ऑफ समथिंग. इझी वन लाईन डेफिनिशन: द एजेस ऑर बॉर्डर्स ऑफ समथिंग. आता सिनोनिम्स पाहूया. एजेस, बॉर्डर्स, बाउंड्रीज हे शब्द काठ किंवा सीमा भाग दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. सेंटर, मिडल हे शब्द मध्यभाग दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: ट्रीज ग्रो अलॉंग द मार्जिन्स ऑफ द रिव्हर. नदीच्या काठावर झाडे वाढतात. नदीच्या किनाऱ्यावर झाडे आढळतात. आता कोस्टल रिजन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: किनारी प्रदेश. कोस्टल रिजन हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. कोस्टल रिजन म्हणजे समुद्र किंवा महासागराच्या जवळ असलेला भूभाग. या भागात समुद्र किनारे, बंदरे आणि मासेमारीची गावे आढळतात. इंग्लिश मीनिंग: द एरिया ऑफ लँड नियर द सी ऑर ओशन. इझी वन लाईन डेफिनिशन: लँड एरिया नियर द सी. आता सिनोनिम्स पाहूया. सी शोर एरिया, कोस्टल एरिया, शोर रिजन हे शब्द समुद्राच्या काठाजवळील भाग दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. इनलँड रिजन, इंटिरियर लँड हे शब्द समुद्रापासून दूर असलेला भाग दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: मुंबई इज लोकेटेड इन द कोस्टल रिजन. मुंबई किनारी प्रदेशात आहे. मुंबई शहर समुद्राच्या जवळ असल्यामुळे ते किनारी प्रदेशात येते. आता मित्रांनो, थोडा विचार करा.
व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट डज कोस्टल रिजन मीन? ए. लँड नियर द सी. बी. लँड नियर माउंटन्स. सी. लँड इन द डेझर्ट. डी. लँड इन फॉरेस्ट्स. आता स्ट्रेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ सामुद्रधुनी. स्ट्रेट हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. स्ट्रेट म्हणजे दोन मोठ्या समुद्र किंवा महासागरांना जोडणारा अरुंद पाण्याचा मार्ग. हा पाण्याचा पट्टा दोन भूभागांच्या मधून जातो. इंग्लिश मीनिंग: अ नॅरो पॅसेज ऑफ वॉटर कनेक्टिंग टू लार्जर बॉडीज ऑफ वॉटर. इझी वन लाईन डेफिनेशन: अ नॅरो वॉटर पॅसेज बिटवीन टू लँड एरियाज. आता सिनॉनिम्स पाहूया. नॅरो सी पॅसेज, वॉटर चॅनल. हे शब्द अरुंद पाण्याचा मार्ग दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. लँड ब्रिज, वाईड ओशन. हे शब्द विस्तीर्ण पाण्याचा भाग किंवा जमिनीचा मार्ग दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द शिप्स पास्ड थ्रू द नॅरो स्ट्रेट. जहाजे अरुंद सामुद्रधुनीकून गेली. स्पष्टीकरण: जहाजे दोन भूभागांच्या मधील अरुंद पाण्याच्या मार्गातून गेली. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट डज स्ट्रेट मीन? ए. अ लार्ज ओशन. बी. अ नॅरो वॉटर पॅसेज. सी. अ हाय माउंटन. डी. अ डेझर्ट एरिया. आता क्रीक या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ खाडी. क्रीक हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. क्रीक म्हणजे समुद्रापासून आत आलेली अरुंद पाण्याची खाडी किंवा लहान ओढा. साधारणपणे ही पाण्याची जागा लहान आणि अरुंद असते. इंग्लिश मीनिंग: अ स्मॉल नॅरो स्ट्रीम or a small inlet of the sea. Easy one-line definition: a small narrow water channel. आता synonyms पाहूया. Stream, inlet, small channel. हे शब्द लहान आणि अरुंद पाण्याचे मार्ग दर्शवतात. आता antonyms पाहूया. Ocean, sea. हे शब्द मोठ्या पाण्याच्या क्षेत्रांना दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: The boat was sailing through the creek. नौका खाडीतून जात होती. नौका अरुंद पाण्याच्या मार्गातून पुढे जात होती. आता रिल्स या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: लहान पाण्याचे ओहोळ किंवा लहान प्रवाह. रिल्स हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. रिल्स म्हणजे खूप लहान आणि अरुंद पाण्याचे प्रवाह. पावसाचे पाणी जमिनीवरून वाहताना छोटे छोटे ओहोळ तयार होतात. त्यांना रिल्स म्हणतात. इंग्लिश मीनिंग: व्हेरी स्मॉल अँड नॅरो स्ट्रीम्स ऑफ वॉटर. इझी वन लाईन डेफिनेशन: व्हेरी स्मॉल स्ट्रीम्स ऑफ वॉटर. आता सिनोनिम्स पाहूया. टायनी स्ट्रीम, स्मॉल चॅनल, ब्रुक. हे शब्द लहान पाण्याचे प्रवाह दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. रिव्हर, ओशन. हे शब्द मोठ्या पाण्याचे प्रवाह किंवा क्षेत्र दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: रेन वॉटर फॉर्म्ड स्मॉल रिल्स ऑन द ग्राउंड. पावसाच्या पाण्यामुळे जमिनीवर लहान ओहोळ तयार झाले. पावसाचे पाणी वाहून छोटे छोटे पाण्याचे मार्ग तयार झाले. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये लिहा. व्हॉट डज रिल्स मीन? ए. लार्ज रिव्हर्स. बी. व्हेरी स्मॉल स्ट्रीम्स ऑफ वॉटर. सी. डीप लेक्स. डी. हाय माउंटन्स. आता ब्रुक्स या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: लहान ओढे, लहान प्रवाह. ब्रुक्स हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. ब्रुक्स म्हणजे लहान नैसर्गिक पाण्याचे प्रवाह. हे नदीपेक्षा लहान असतात आणि सहसा जंगलात किंवा डोंगराळ भागात वाहताना दिसतात. इंग्लिश मीनिंग: स्मॉल नॅचरल स्ट्रीम्स ऑफ वॉटर. इझी वन लाईन डेफिनेशन: स्मॉल नॅचरल स्ट्रीम्स ऑफ वॉटर. आता सिनॉनिम्स पाहूया. स्ट्रीम, स्मॉल रिव्हर, क्रीक. हे शब्द लहान पाण्याचे प्रवाह दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. ओशन, सी. हे शब्द मोठ्या पाण्याचे क्षेत्र दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: स्मॉल ब्रुक्स फ्लो थ्रू द फॉरेस्ट. लहान ओढे जंगलातून वाहतात. जंगलातील भागातून
छोटे पाण्याचे प्रवाह वाहताना दिसतात. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट डज ब्रुक्स मीन? ए. लार्ज ओशन्स. बी. स्मॉल स्ट्रीम्स ऑफ वॉटर. सी. हाय माउंटन्स. डी. डीप लेक्स. कधी तुम्ही पाहिलं आहे का की काही समस्या किंवा व्यक्ती खूप कठीण असते आणि त्याला समजून घेणे किंवा सोडवणे सोपे जात नाही? चला पाहूया इंग्रजीत त्यासाठी इडियम कोणती आहे. आता आपण अ हार्ड नट टू क्रॅक हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: अ पर्सन ऑर प्रॉब्लेम दॅट इज डिफिकल्ट टू डील विथ ऑर अंडरस्टँड. मराठी मीनिंग: कठीण व्यक्ती किंवा सोडवण्यास कठीण समस्या. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी व्यक्ती समजायला कठीण असते किंवा एखादी समस्या सोडवायला अवघड असते तेव्हा अ हार्ड नट टू क्रॅक ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. सॉल्विंग दिस पझल इज अ हार्ड नट टू क्रॅक. अर्थ: हे कोडे सोडवणे खूपच कठीण आहे. स्पष्टीकरण: कोडे समजणे कठीण असल्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. गेटिंग हिम टू अग्री इज अ हार्ड नट टू क्रॅक. अर्थ: त्याला मान्य करण्यास सांगणे खूपच कठीण आहे. स्पष्टीकरण: तो व्यक्ती समजून घेणे कठीण असल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: अ हार्ड नट टू क्रॅक बरोबर कठीण व्यक्ती किंवा समस्या. अर्थ: डिफिकल्ट टू डील विथ ऑर अंडरस्टँड. स्पर्धा परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न: अ हार्ड नट टू क्रॅक या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. सोपी समस्या. बी. कठीण समस्या किंवा व्यक्ती. सी. आनंदाची गोष्ट. डी. सौम्य व्यक्ती. योग्य उत्तर कमेंट करा. कधी तुम्हाला असं काही सांगितलं जातं ज्यात तारीफ वाटते पण खरोखर काहीसं टीकासारखं असतं? चला पाहूया इंग्रजीत त्यासाठी इडियम कोणती आहे. आता आपण अ लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: अ कॉम्प्लिमेंट दॅट इज ॲक्च्युली इन्सल्टिंग ऑर बॅकहँडेड. मराठी मीनिंग: अशी तारीफ जी खरोखर थोडीशी टीकासारखी असते. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी तारीफ खरोखर काहीशी निंदा किंवा हलकी टीका करते तेव्हा अ लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. सेईंग युअर स्मार्ट फॉर युअर एज इज अ लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट. अर्थ: तुम्ही तुमच्या वयाप्रमाणे हुशार आहात असे म्हणणे ही थोडीशी टीका असलेली तारीफ आहे. स्पष्टीकरण: तारीफ वाटते पण थोडी टीका देखील आहे म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. टेलिंग हर युअर पेंटिंग इज गुड दो नॉट परफेक्ट इज अ लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट. अर्थ: तिला सांगताना तुमचे चित्र चांगले आहे तरी पूर्ण नाही असे सांगणे ही अर्धवट तारीफ आहे. स्पष्टीकरण: तारीफसोबत थोडीशी निंदा समाविष्ट आहे म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: अ लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट बरोबर अर्धवट तारीफ किंवा थोडी टीकासारखी तारीफ. अर्थ: अ कॉम्प्लिमेंट दॅट ऑल्सो कंटेन्स अ क्रिटिसिझम. स्पर्धा परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न: अ लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. खरी तारीफ. बी. अर्धवट तारीफ किंवा थोडी टीका. सी. खूप वाईट टीका. डी. मजेशीर विनोद. योग्य उत्तर कमेंट करा. कधी तुम्ही एखाद्या व्यक्तीला पाहिलं आहे का जी खूप उत्साही, ऊर्जा आणि सक्रिय असते? चला पाहूया इंग्रजीत त्यासाठी इडियम कोणती आहे. आता आपण अ लाईव्ह वायर हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: ॲन एनर्जेटिक अँड ॲक्टिव्ह पर्सन. मराठी मीनिंग: उत्साही आणि सक्रिय व्यक्ती. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी व्यक्ती खूप ऊर्जस्वल, सतर्क आणि सक्रिय असते तेव्हा अ लाईव्ह वायर ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. शी इज अ लाईव्ह वायर इन द क्लासरूम. अर्थ: ती वर्गात खूप उत्साही आणि सक्रिय आहे. स्पष्टीकरण: ती सतत हालचाल करणारी आणि ऊर्जस्वल आहे म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. ही इज ऑलवेज फुल ऑफ आयडियाज अँड एनर्जी. ट्रूली अ लाईव्ह वायर. अर्थ: तो नेहमीच कल्पना आणि ऊर्जा भरलेला असतो. खरोखर उत्साही व्यक्ती आहे. स्पष्टीकरण: त्याची सक्रियता आणि ऊर्जा दर्शवण्यासाठी इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: अ लाईव्ह वायर म्हणजे उत्साही आणि सक्रिय व्यक्ती. अर्थ: ॲन एनर्जेटिक अँड ॲक्टिव्ह पर्सन. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न: अ लाईव्ह वायर या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. निष्क्रिय व्यक्ती. बी. उत्साही आणि सक्रिय व्यक्ती. सी. खूप गंभीर व्यक्ती. डी. जड व्यक्ती. योग्य उत्तर कमेंट करा. कधी एखादी व्यक्ती इतरांमध्ये वाईट प्रभाव पसरवते का?
चला पाहूया इंग्रजीत त्यासाठी इडियम कोणती आहे. आता आपण अ रॉटन ॲपल हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग अ बॅड ऑर करप्ट पर्सन हू नेगेटिव्हली इन्फ्लुएन्सेस अदर्स. मराठी मीनिंग वाईट किंवा भ्रष्ट व्यक्ती जी इतरांवर नकारात्मक परिणाम करते. स्पष्टीकरण. जेव्हा एखादी व्यक्ती गटात वाईट प्रभाव पसरवते किंवा इतरांना चुकीच्या मार्गावर नेते तेव्हा अ रॉटन ॲपल ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. वन बॅड स्टुडंट कॅन बी अ रॉटन ॲपल इन द क्लासरूम. अर्थ. एका वाईट विद्यार्थ्यामुळे वर्गात वाईट प्रभाव पसरतो. स्पष्टीकरण. तो विद्यार्थ्यांमध्ये चुकीचा प्रभाव पसरवतो म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. ही वॉज द रॉटन ॲपल इन द कंपनी कॉझिंग कॉन्फ्लिक्ट्स अमंग एम्प्लॉईज. अर्थ. तो कंपनीतील वाईट व्यक्ती होता ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाले. स्पष्टीकरण. त्यामुळे गटात नकारात्मक परिस्थिती निर्माण झाली म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप. अ रॉटन ॲपल बरोबर वाईट किंवा भ्रष्ट व्यक्ती. अर्थ. अ बॅड पर्सन हू नेगेटिव्हली इन्फ्लुएन्सेस अदर्स. स्पर्धा परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न. अ रॉटन ॲपल या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. चांगली व्यक्ती. बी. वाईट किंवा भ्रष्ट व्यक्ती. सी. मजेशीर व्यक्ती. डी. गंभीर व्यक्ती. योग्य उत्तर कमेंट करा. कधी तुम्हाला एखादी गोष्ट अगदी सोपी वाटते का? जणू काही ती सहज पार पडते. चला पाहूया इंग्रजीत त्यासाठी इडियम कोणती आहे. आता आपण अ पीस ऑफ केक हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग समथिंग व्हेरी इझी टू डू. मराठी मीनिंग खूप सोपी गोष्ट. स्पष्टीकरण. जेव्हा एखादी कामे अगदी सोपी आणि सहज होतात तेव्हा अ पीस ऑफ केक ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. द एक्झाम वॉज अ पीस ऑफ केक फॉर हर. अर्थ. तिच्यासाठी परीक्षा खूप सोपी होती. सेंटेन्स 2. कुकिंग दिस रेसिपी इज अ पीस ऑफ केक. अर्थ. ही रेसिपी बनवणे खूप सोपे आहे. स्पष्टीकरण. कृती करणे सोपे असल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप. अ पीस ऑफ केक इज इक्वल टू खूप सोपी गोष्ट. अर्थ. समथिंग व्हेरी इझी टू डू. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. अ पीस ऑफ केक या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. खूप कठीण गोष्ट. बी. खूप सोपी गोष्ट. सी. अप्रिय गोष्ट. डी. महत्त्वाची गोष्ट. योग्य उत्तर कमेंट करा.